आजच्या ठळक बातम्या. रोहा शहरात जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन. जागृत कष्टकरी संघटनेची खालापुरात निदर्शने. खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे आंदोलन. अलिबाग शहरात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन. रत्नागिरी नगर परिषदेचा अभिनव उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा पुढाकार. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक क्रमांक 33/2024 हे विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे हे विधेयक असून ते संविधानिक तत्वांची पायमल्ली करणारे आहे असा आरोप करत याबाबत जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, विविध संविधान प्रेमी जनसंघटना, कामगार संघटना, जागृत नागरिक यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. जिथपर्यंत सत्तेवर आलेला आहे तिथपर्यंत जनतेचं वाटोळं झालेलं आहे. महागाईने कर केलेला आहे, कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेक अत्याचार सुरू झालेला आहे मोदी सरकारच्या राज्यामध्ये. त्याच्यानंतर ओट चोरीचं प्रकरणही आमचे राहुल गांधी यांनीही चावट्यावर आणलेलं आहे. असं हे मोदी सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत इथे रोहा तहसीलला आम्ही आलेलो आहोत आणि कळकळीची मागणी म्हणून देत आहोत आम्ही की मोदी सरकारचं ज्यांनी हे काढलेलं आहे विशेष जनसुरक्षा विधेयक हे रद्द करावं म्हणून. महाराष्ट्र शासनाने जो जन सुरक्षा विधेयक जो मंजूर केलेला आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व हर जन आंदोलन हे सगळ्या मिळून जो का आम्ही मोर्चाचा निषेध आधीच काढलेला आहे. जनविरोधी, घटनेविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा कायदा आहे आणि ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका आहे. तसेच आमच्या रोहा तालुका शिवसेना तालुक्याची सुद्धा हीच भूमिका आहे आणि त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील ऑफिसला आलेलो आहे आणि हे निवेदन देऊन हा कायदा रद्द करावा अशी या महाविकास आघाडीची ही आमची मागणी राहणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जमून सर्व संघटना या विधेयकाच्या विरोध आहेत आणि म्हणून आम्ही हे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील ऑफिसला आलेलो आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हायला पाहिजे आणि जर झाला नाही तर ह्याच्या विरोधात आणि आक्रोशाने आम्ही आंदोलन करण्यासाठी तयार राहू. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून जे देशामध्ये आणि राज्यामध्ये जी अराजकता माजलेली आहे, मला वाटतं राहुल गांधी साहेबांनी ओट चोर म्हणून आज ह्या केंद्र सरकारला मध्ये डिक्लेरेशन आणि राज्य सरकारमध्ये पुरावे दाखल करून सिद्ध केलेलं आहे. परंतु हा सरकार असा आहे की लोकहिताचा नसून जनतेच्या हिताचे प्रश्न कोणतेही गोरगरीब, दीन दयाळ, शेतकरी, कष्टकरी यांच्या विरोधात सगळं काम करत आहे. खालापुरात जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेप्रसंगी जागृत कष्टकरी संघटनेच्या संघटना प्रमुख नॅन्सी गायकवाड यांच्या उपस्थितीत जनसुरक्षा कायद्याविरोधी सभेप्रसंगी निषेध नोंदवला गेला. जनसुरक्षा कायद्याला जागृत कष्टकरी संघटने कडाडून विरोध करत जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या जनसुरक्षा कायद्याविरोधी जाहीर निषेध सभेप्रसंगी खालापूर तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. जनसुरक्षा समितीचा, जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीचा रद्द करा
करा, रद्द करा, रद्द करा. लढेंगे, लढेंगे. जनसुरक्षा कायदा रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द. हा जनसुरक्षा कायदा कशा करता, तर हा लोकशाहीच्या विरोधात आहे, जनतेच्या विरोधात आहे. हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला न्याय करणारा नाही. उद्या आज आपण जनसंघटना म्हणून अनेक मुद्द्याला धरून आपण रस्त्यावर उतरतोय, मोर्चे काढतोय. तहसीलदारावर मोर्चे, प्रांतावर मोर्चे, पोलीस स्टेशनवर मोर्चे, ग्रामपंचायतीवर मोर्चे, पंचायत समितीवर मोर्चे. हे जर केले तर आणि कशासाठी करतो, उगा हाऊस म्हणून नाही. आमची लोक कष्टकरी वर्ग आहे, दिवसभराची कामगारी त्यांची मजुरी बुडवून ते येतात अशा मोर्चामध्ये. का? कारण या सरकारला ऐकू येत नाही म्हणतात, पण आम्हाला माहिती आहे की हा सरकार आपलं नाही, ते भांडवलदारांची सरकार आहे. आणि भांडवलदाराचं सरकार असल्यामुळे असले निर्णय न कळत म्हणत नाही, त्यांना बरोबर माहिती आहे. कारण जे आपले काही जणांनी मांडणी केलं की 12,000चे तुमच्याकडे मतं पोचतात, त्याच्यामुळे 9,500 लोकांनी विरोधक म्हटलेलं आहे. विरोधाचं होतं ते. त्यांनी म्हटलं जनसुरक्षा कायदा हे लोकांना चिंगरून टाकण्याचं, त्यांची संघटित शक्तीला चिंगरून टाकण्याचा प्रयत्न आहे. इथं जनसंघटनेमध्ये सामान्य माणूस, आम जनता उतरतात, विचार करतात, संघटनेच्या विचारामध्ये कायदे समजून घेतात, कुठले सरकार कुठले धोरण हे समजून घेऊन विरोधक भूमिका घेतात. त्यावेळी अशा पद्धतीचं कायदा झाल्यानंतर त्यांना असली माणसं नकोच, त्यांना असले संघटना नको, असले विरोध करणारे. ते म्हणतात, काय म्हणतात, एक्स्ट्रीम लेफ्ट. म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे काय, डावे, एकदम एक्स्ट्रीम असलेले डावे विचारसरणीचे. म्हणजे याची काही स्पष्टता नाही. नक्षलवाद कोण, काय, कोणाला तुम्ही म्हणणार नक्षलवाद, त्याची काही नोंद नाही. अशा पद्धतीची काही नोंद नसणारा, विचार न करणार, तुम्ही ठरवाल तेव्हा तुम्ही सांगाल की हा माणूस पूर्णतः नक्षलवाद आहे, म्हणून आम्हाला ते पटलंय, आम्हाला कायद्याला म्हणून शिकवलंय आम्हाला, म्हणून त्याला आपण आतमध्ये टाकलं पाहिजे. तो माणूस सरकाराच्या विरोधात आहे. आपल्या लोक जे प्रशासन वर्ग आहे, जो प्रशासन वर्गामधले भ्रष्टाचार असतात, त्यांना आपण रस्त्यावर आणतो, तेव्हा त्या माणसाला पण या पद्धतीचा कायद्याचा वापर होऊन आमच्यासारखा सामान्य माणसं, आम्ही जनता म्हणून आहोत, आम्ही नागरिक म्हणून आहोत, आम्ही लोकशाहीवर विचार करणारे आहोत, या माणसांना आम्हाला पूर्णतः आतमध्ये टाकून या कायद्याच्या अंतर्गत बोलायला तर आम्हाला तो अधिकारच नाही. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन याने केलेला जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायदा रद्द करावा, यासाठी खेड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन 3 बत्ती नाका खेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शेजारी या जनसुरक्षा विधेयक 2024 या कायद्याच्या विरोधात निषेध करण्यात आला. तेथून तहसीलदार खेड यांना निवेदन देखील सादर करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विरोधात त्यांनी केलेला जनसुरक्षा विधेयक कायदा याच्या विरोधात आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज इथे आम्ही इथे निषेध आंदोलन घेतलेलं आहे. आणि आज तहसीलदारांना पत्र निवेदन सादर केलेलं आहे. आज केंद्र सरकारने आणि किंवा महाराष्ट्र सरकारने दोन्ही ठिकाणी आज खरोखरच लोकांच्या अडचणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. तर त्या हेतू कारणाने आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज इथं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष मिळून आज इथं आम्ही निषेध मोर्चा त्यांचा आयोजित केलेला आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात संघर्ष समितीतर्फे अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट श्रद्धा महेश ठाकूर तसेच जनसुरक्षा संघर्ष समिती, भारत जोडो अभियान व विविध क्षेत्रातील मंडळींचा सहभाग होता. जनसुरक्षा विधेयक लोकशाही हक्कांचा गळा घोटणारे असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गळचेपी आहे. संविधानाविरोधात जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचा सहभाग होता.
9,500 लोकांनी याला विरोध केला होता, परंतु या 9,500 लोकांच्या हरकतींना देखील आवाज दाबण्याचं काम करून हे जन सुरक्षा विधेयक आणलं गेलेलं आहे. नाव जन सुरक्षा विधेयक दिलेलं आहे, परंतु लोकांचा जो प्रश्न विचारण्याचा आवाज आहे तो या माध्यमातून दाबला जाण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि कुठेतरी आपल्या लोकशाहीवरती गदा येऊन आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत अशी भावना आज आमच्या सर्वांच्या. प्लॅस्टिक मुक्त शहराच्या दिशेने एक पाऊल टाकत रत्नागिरी नगर परिषदेने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. आता शहराच्या मच्छी मार्केट परिसरात अवघ्या 10 रुपयांचे नाणे टाकून कापडी पिशवी देणारे व्हेडिंग मशीन बसवण्यात आले आहे. स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी नगर परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागरिकांना सहजपणे कापडी पिशवी उपलब्ध व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या या अभिनंदनीय आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.